विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या सिरीजमध्ये आपण बहुमताच्या प्रकाराचा विचार करत आहोत आणि त्यानुसार आपण साधे बहुमत म्हणजे काय आणि त्याबाबत कुठल्या कुठल्या तरतुदींची आवश्यकता राज्यघटनेमध्ये पाहायला मिळते याचं आपण थोडक्यात विश्लेषण येथे बघितलं. आजच्या सेशनमध्ये आपण त्याच बहुमताला पुढे नेण्याचं काम जे ते केलं जाणार आहे. अर्थात दुसरा महत्त्वपूर्ण जो भाग येतो तो म्हणजे काय, तर प्रभावी बहुमत, ज्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी असं म्हटलं जाताना दिसतं. मग प्रश्न असा पडतो की इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता का भासते. नंबर 1 मुद्द्यामध्ये जर पाहिलं तर संसदेच्या प्रत्येक सभागृहात एकूण सदस्यांपैकी रिक्त पदे वगळता उर्वरित सदस्यांच्या निम्म्या सदस्यांचा पाठिंबा असेल संबंधित विधेयक जे ते प्रभावी बहुमताने मंजूर झाले असं मानलं जाताना आपल्याला दिसतं. प्रश्न असा आहे की इथे जे प्रभावी बहुमत तयार होतं यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा इथे रिक्त पद जे हे रिक्त पद वगळता असा शब्दप्रयोग आहे आणि उर्वरित सदस्यांच्या निम्म्या. साध्या बहुमताचा आपण जेव्हा विचार केला होता तर तिथे 2 शब्द होते, ते वेगळे होते. तिथे उपस्थित आणि मतदानात भाग घेणारे सदस्य असे 2 वेगळे. मात्र आता इथे प्रभावी बहुमतामध्ये आपण जर पाहिलं तर उपस्थित आणि मतदानाचा शब्द उल्लेख नाहीये. इथे शब्द उल्लेख काय, एकूण सदस्यांपैकी शब्द उल्लेख आहे. एकूण सदस्यांपैकी रिक्त पदे वगळता उर्वरित सदस्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांचा पाठिंबा असेल तर ते विधेयक प्रभावी बहुमताने मंजूर झाले असं मानलं जाताना आपल्याला दिसतं. उदाहरण स्वरूपामध्ये आपण बघूया. प्रथमतः लोकसभेचं उदाहरण बघूया. आता लोकसभेमध्ये सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर एकूण जे काही सदस्य आहेत सध्याच्या स्थितीला तर ते 543 आपल्याला सदस्य जे ते इथे पाहायला मिळताना दिसतात. ऑलमोस्ट आपण इथे उदाहरणामध्ये पण पाहिलं हे जे 543 सीट्स आहेत यापैकी मानूया उदाहरण स्वरूपामध्ये की 55 सीट जर समजा रिक्त असेल तर उर्वरित जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांच्या निम्म्या सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. मग आता इथे 543 पैकी 55 सदस्य किंवा 55 पद जे ते रिक्त मानले गेले तर उरले किती, 448. मग 448 पैकी निम्मे सदस्य ते महत्वपूर्ण ठरताना दिसतात. म्हणजे अर्थातच इथे 224 प्लस 1 याप्रमाणे ते बहुमत जे ते ठरताना दिसतं. आपण थोडस त्याला डायग्रामच्या माध्यमातून थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. उदाहरण स्वरूपामध्ये मानूया की हे पूर्णपणे लोकसभा आहेत आणि अशा लोकसभेमध्ये 543 हे जे काही सदस्य हे 543 एकूण सदस्य यापैकी पहिला आपला मुद्दा जो काय आहे तो म्हणजे काय, रिक्त किती मानले, 95 आहेत. 95 रिक्त आहेत. मग ही पद रिक्त व्यतिरिक्त उर्वरित जे राहतात मग याच्यातून 543 मधून 95 गेले म्हणजे आपल्याला शिल्लक किती, 448 इथे शिल्लक राहिलेले आहे. मग आता इथे डायग्राम मध्ये मानूया की 448 शिल्लक राहिले आहेत. यापैकी असं मानूया की उदाहरण स्वरूपामध्ये विधेयकाच्या बाजूने समजा 448 पैकी विधेयकाच्या बाजूने 448 पैकी जर समजा लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने 270 मतं पडली आणि विधेयकाच्या विरुद्ध साधारणपणे जर पाहिलं तर 180 पडली. ठीक आहे. आता अशा स्थितीमध्ये संबंधित विधेयक प्रभावी बहुमताने मंजूर झालं का, तर हो. ते कसं झालं त्याचं कारण आहे की हे 448 पैकी विधेयकाच्या बाजूने 270 आणि विरुद्ध 180. मग 448चं काय म्हटलंय इथे, निम्म्यापेक्षा अधिक म्हटलंय. 1/2 पुन्हा 2/4 आणि 2/8 प्लस 1 बरोबर किती झाले, 224 प्लस 1 म्हणजे 225 पेक्षा अधिक जर सदस्य असेल किंवा 224 पेक्षा अधिक जर सदस्य असेल तर ते विधेयक प्रभावी बहुमताने मंजूर झाले असं मानलं जातं. मग इथे विधेयकाच्या बाजूने 270 जे 224 पेक्षा अधिक आहेत, ऑलमोस्ट त्या ठिकाणी तिथे बहुमताने ते मंजूर झाले असं मानलं जाताना दिसतं. फॉर एक्झाम्पल इथे आपण डायग्राम मध्ये टाकूया या पद्धतीने 270 सीट्स
ज्यांनी एस केला आहे, त्यानंतर 180 सीट्स ज्यांनी नोज केला आहे, आणि अंतिमतः 95 जे ते रिक्त आहेत, वॅकंट आहे, ते भरलेच गेले नाही. तर या कंडिशन मध्ये जर पाहिलं तर इथे आपल्याला बहुमत जे ते बहुमत आपलं निश्चित होताना दिसतंय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रियेचा सारांश तो इथे आपला लक्षात घेता येऊ शकतो, त्या माध्यमातून एक प्रकारे ती व्यवस्था जी ती कार्यान्वित होताना आपल्याला दिसते. जसं लोकसभेच्या बाबत आहेत सेम त्याच पद्धतीने आपल्याला ते राज्यसभेच्या बाबत पण करता येईल. राज्यसभेमध्ये पण प्रभावी बहुमताची आवश्यकता असते. मग अशा स्थितीमध्ये उदाहरण स्वरूपामध्ये राज्यसभा, जिथे एकूण जे काही सदस्य आहेत ते 245 आहेत सध्याच्या स्थितीला. ठीक आहे, आता या 245 पैकी असं म्हणूया आपण की 15 पद जी ती रिक्त आहेत, 15 पद रिक्त आहे. तर या कंडिशन मध्ये किती शिल्लक राहत आहे? 230. बरोबर. आता 230 हे सदस्य राहिले रिक्त पदे वगळता, कारण आपला मुद्दाच काय की सभागृहातील एकूण सदस्यांपैकी रिक्त पदे वगळता, रिक्त पद वगळले 15, उर्वरित सदस्यांच्या निम्मे म्हणजे 230 जे आहेत त्या 230च्या निम्मे 1/2 म्हणजे अर्थात किती? 115 + 1 या पद्धतीने जर सदस्यांचा पाठिंबा असेल, म्हणजे 115 पेक्षा अधिक जर सदस्य असेल, तर अशा स्थितीमध्ये संबंधित राज्यातील असणारे जे काही विधेयक आहे ते विधेयक प्रभावी बहुमताने मंजूर झाले असं मानलं जाताना आपल्याला दिसतं. मग यालाच अगदी डायग्रामच्या पद्धतीने समजून घ्यायचं ठरलं तरी आपल्याला ते सहजरित्या लक्षात घेता येऊ शकतं. उदाहरणार्थ हा आपला एक डायग्राम, जिथे विधेयकाच्या बाजूने आपण उदाहरण स्वरूपामध्ये असं म्हणूया की विधेयकाच्या बाजूने 130 आहे, विधेयकाच्या बाजूने 130 सदस्य आहेत 230 पैकी, है ना, 230 पैकी 130 विधेयकाच्या बाजूने, आणि विधेयकाच्या विरुद्ध समजा 100 आहे, कारण 15 जे आहेत तर ते वॅकंटच आहेत. रिक्त पद किती आहेत? 15 आहेत आपले, ऑलमोस्ट हे 15. मग इथे जर बघितलं गेलं तर हे 130 सदस्य यांनी काय केलंय? एस केलाय. त्यानंतर 100 सदस्य आहेत ज्यांनी काय केलंय? नोज केलाय. आणि 15 सदस्य जे ते रिक्त आहेत, ती पद भरलीच गेले नाही. रिक्त कोणत्याही मार्गाने असू शकतात. एक तर संबंधित सभागृहातील सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल तरी पद रिक्त होते, किंवा सदस्याचा कार्यकाळ संपुष्टात आला तरी पद रिक्त होते, किंवा सदस्याला पदावरून दूर केला असेल तरी पद रिक्त होते, किंवा सदस्याचा पदावर असतानाच मृत्यू झाला असेल, या स्थितीमध्ये पद रिक्तता जी ती निश्चित होताना आपल्याला दिसते. ही 15 रिक्त उर्वरित सदस्याच्या निम्म्या सदस्यांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. मग इथे 115 प्लस सदस्यांचा जर पाठिंबा असेल तर ते विधेयक बहुमताने, प्रभावी बहुमताने स्पेशली मंजूर होत आहे. मग इथे 130 लोकांनी एस केले, याचा अर्थ काय की ते लोकसभेमध्ये पण प्रभावी बहुमताने मंजूर झाले असं मानलं जाताना आपल्याला दिसतं. मग मित्रांनो, प्रश्न असा पडतो की जे प्रभावी बहुमत आहे, या प्रभावी बहुमताची आवश्यकता कुठे कुठे भासते, किंवा संसदीय प्रक्रियेमध्ये प्रभावी बहुमताचा वापर कोणकोणत्या मुद्द्यांसाठी केला जातो, हे आपल्याला महत्वपूर्ण ठरताना दिसतंय. मग यासाठी जर बघितलं गेलं तर पुन्हा आपण मग मुद्द्याकडे जाऊया. प्रभावी बहुमताची आवश्यकता जी आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रमुख आवश्यकतेमध्ये आपल्याला इथे लक्षात घेता येईल ते म्हणजे काय की नंबर 1 मुद्दा जो तो तयार होतो, तो म्हणजे काय की राज्यसभा सभापती आणि उपसभापती महोदय यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर अशा स्थितीमध्ये प्रभावी बहुमताची आवश्यकता जी ती भासताना आपल्याला दिसते. ते इथे आहेत. सभापती आणि उपसभापती यांना पदावरून दूर करायचंय सभागृहाच्या पटलावरती. तर अशा स्थितीमध्ये आपल्याला प्रभावी बहुमत म्हणजे काय तर सभागृहामध्ये जे काही एकूण सदस्य आहे या एकूण सदस्यांपैकी रिक्त पदे वगळता उर्वरित सदस्यांच्या निम्म्या सदस्यांचा पाठिंबा असेल तर ते
प्रभावी बहुमत मानले जाते, ज्यामध्ये राज्यसभेच्या सभापती आणि उपसभापती यांना पदावरून दूर करण्याकरता प्रभावी बहुमत वापरतात. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाही पदावरून दूर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रभावी बहुमत त्याची आवश्यकता भासताना दिसते. त्यानंतर पुढे सेम विधान परिषद राज्यांच्या बाबत आहे. इथेही संपूर्ण व्यवस्था जी ती केंद्राच्या बाबत किंवा संघाच्या बाबत आहे, आणि इथे जी काही व्यवस्था आहे ती राज्यांच्या बाबत आहे, राज्यांच्या बाबत. मग इथे जर पाहिलं तर विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांना पदावरून दूर करायचं असेल तर अशा स्थितीमध्ये आपल्याला इथे प्रभावी बहुमताची आवश्यकता भासते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाही पदावरून दूर करायचं असेल तर अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रभावी बहुमताची जी काय आवश्यकता आहे विशेषतः, तर ही प्रभावी बहुमताची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी भासताना दिसते. या पद्धतीने ही 4 महत्वपूर्ण पदे आहेत संघ आणि राज्यांच्या बाबत जिथे प्रभावी बहुमताची आवश्यकता जी ती आपल्याला भासताना दिसते. मित्रांनो, या प्रभावी बहुमतानंतर पुढे आपल्याला आणखी एक महत्वपूर्ण बहुमत जे ते पाहायला मिळताना दिसतं. ते बहुमत कुठलं आहे तर अर्थातच त्याला आपण म्हणतोय ते म्हणजे पूर्ण बहुमताचा भाग आहे. त्याला थोडक्यात ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असं म्हटलं जाताना दिसतं. हे जे ऍब्सोल्यूट मेजॉरिटी याची आवश्यकता कुठे भासते किंवा त्याची गरज काय काय भासते हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचंय. पूर्ण बहुमताच्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं गेलं तर अर्थात आपल्याला लक्षात घेता येईल ते म्हणजे काय की त्याची एक स्वतंत्र डेफिनेशन आहे. त्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय ते आपण थोडक्यात बघूया. नंबर 1, संसदेच्या प्रत्येक सभागृहामध्ये एकूण सदस्यांपैकी किमान निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांनी विधेयकात जर पाठिंबा दिला तर ते विधेयक पूर्ण बहुमताने मंजूर झाले असं मानलं जाताना दिसतं. इथे शब्दप्रयोग बघा, एकूण सदस्यांपैकी शब्दप्रयोग आहे, किमान निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांनी विधेयकास पाठिंबा देणं गरजेचं आहे. एकूण सदस्यांपैकी म्हणजे उदाहरण स्वरूपामध्ये परत आपण लोकसभेकडे जातोय. लोकसभेमध्ये काय की 543 सदस्य ते सदस्य, मग 543 पैकी निम्मे सदस्य ऑलमोस्ट काय येते 272 प्लस सदस्यांचा जर संबंधित त्याला विधेयकाला पाठिंबा असेल तर असे विधेयक जे ते पूर्ण बहुमताने किंवा ऍब्सोल्यूट मेजॉरिटीने मंजूर झाले असं मानलं जाताना आपल्याला दिसतं. अशा स्वरूपाचं हे जे काय पूर्ण बहुमत आहे या पूर्ण बहुमताची रचना जर पाहिली तर विशेषतः इथे 2 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. या संपूर्ण रचनेमध्ये ना इथे शब्दप्रयोग केला गैरहजर किंवा मतदानात भाग न घेणं किंवा रिक्तता याचा कसलाच इथे विचार होत नाही. इथे विचार केवळ एकाच गोष्टीचा होतोय, तो म्हणजे काय पूर्ण एकूण जे काही सदस्य यापैकी किमान निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची आवश्यकता भासताना दिसते. किमान निम्म्यापेक्षा अधिक सदस्य विचार करा तर तो आपल्याला इथे लक्षात घेता येतो की 543 पैकी निम्म्यापेक्षा अधिक, अर्थातच जर बघितलं गेलं 272 प्लस हा जो आकडा आहे हा फार महत्वाचा आकडा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. खऱ्या अर्थाने याची आवश्यकता कुठे आहे काय आहे तर याची आवश्यकता विशेष स्वतंत्रपणे काही नाही. हा पण एका गोष्टीसाठी फार महत्वपूर्ण ठरताना दिसतोय की साधारणपणे जर बघितलं गेलं तर केंद्रात आणि राज्यात जर सत्ता स्थापन करायची असेल तर अशा स्थितीमध्ये आपल्याला हा पूर्ण बहुमताची आवश्यकता भासताना दिसते. खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर असं मानलं जातं की मॅजिक फिगर जे ती इम्पॉर्टंट ठरते 272. केंद्रामध्ये ज्याला सरकार स्थापन करायचं त्याला मॅजिक फिगर कंप्लीट करावं लागते त्या पक्षाला, त्याला 272 प्लस सीट्स प्राप्त आहेत असा जो पक्ष आहे तो सत्ता तो स्थापन करू शकतो. पण त्यापेक्षा जर कमी असेल तर सत्ता स्थापन करणं कठीण होऊन जातं. सेम राज्यांच्या बाबत तेच आहे. घटक राज्यामध्ये जर बघितलं गेलं तर साधारणपणे किमान महाराष्ट्राचा आपण विचार केला तर 288 पैकी किमान 145 प्लस सदस्यांनी जर पाठिंबा दिला तर ते पूर्ण बहुमत मानलं जातं. म्हणजे अर्थातच त्या ठिकाणी सत्ता जी ते स्थापन करणं सोपं जाताना आपल्याला दिसतं. बहुतांशी असं मानलं जातं की पूर्ण बहुमत जे ते स्वतंत्र येत नाही, ते दुसऱ्या एखाद्या बहुमतासोबत आपलं कार्यप्रवन जे ते करताना आपल्याला दिसतंय. ऑलमोस्ट ते कुठे पाहायला मिळणार आहे
ते विशेष बहुमताच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला हे पूर्ण बहुमत आहे ते पूर्ण बहुमत आपल्याला पाहायला मिळताना दिसतं. खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर सत्ता स्थापन करण्याकरता आपल्याला विश्वास मत आहे ते सभागृहाच्या फ्लोअरवरती दाखवावं लागतं. अर्थात त्याला आपण फ्लोर टेस्ट असं म्हटलं जात असतं. फ्लोर टेस्ट मध्ये सरकार स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये यथार्थ स्थितीमध्ये संबंधित पक्ष जर असेल तरच त्याला ती फ्लोर टेस्ट आहे ती पास करता येत असते. उदाहरण स्वरूपामध्ये आपण विचार जर केला तर अशा पद्धतीच्या फ्लोर टेस्ट त्याला वेगवेगळ्या सरकार केंद्रामध्ये त्या ठिकाणी सामोरे गेलेले आपल्याला पाहायला मिळताना दिसतात. अर्थात प्रारंभिक तत्वावरती जर बघितलं गेलं तर मोरारजी देसाई यांचं सरकार आहे तेही फ्लोर टेस्टला आपल्याला सामोरे गेलेले दिसतंय. चरण सिंग यांचं सरकार फ्लोर टेस्टला सामोरे गेलेले दिसतंय. व्हीपी सिंग यांचं सरकार जे ते फ्लोर टेस्टला सामोरे गेले. किंवा 13 दिवसांसाठी प्रधानमंत्री पदावरती विराजमान असणारे अटल बिहारी वाजपेयी असेल किंवा 13 महिन्यांचं त्यांचं सरकार असेल जे एका मताने ते पराभूत झाले. या संपूर्ण प्रक्रिया जर पाहिल्या तर सभागृहाच्या पटलावरती बहुमत जे ते बहुमत पूर्ण स्वरूपाचं असावं लागतं तरच त्या व्यक्तीला किंवा त्या सरकारला सत्तांतर किंवा सत्ता स्थापन करता येऊ शकतो. या आधारावरती जर पाहिलं तर ही आवश्यकता आपल्याला इथे भासताना दिसते. खऱ्या अर्थाने हे पूर्ण बहुमत जे ते आपल्याला इथेही याच आधारावर लक्षात घेता येऊ शकतं. मित्रांनो, यानंतर खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर जे मूळ तत्वांशी समायोजित असलेलं विशेष बहुमत आहे ते कसं आहे, त्यातले तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत, ते कशा पद्धतीने कार्यान्वित करता येऊ शकतं याबाबत आपण चर्चा नेक्स्ट सेशन मध्ये करणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच. 15 ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते 2 भारत. एक, स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत, आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाईल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम, आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.